नमस्कार. माझ्या यश अँड मॉम चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण इथे एक अशी छान रेसिपी घेऊन आलेली आहे मी आणि म्हणजे नेहमी आपण एक नवीन असं काहीतरी बघत असतो. तर आता उन्हाळा चालू आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये टरबूज, कलिंगड बाजारामध्ये उपलब्ध झाली आहेत आणि ते आपण घरी आणतो. त्याच्यामध्ये बघा बऱ्याच वेळा कलिंगड खाऊन झाल्याच्यानंतर किंवा टरबूज खाऊन झाल्याच्यानंतर ज्या साली असतात वरचे जे कठीण आवरण असतं तर ते आपल्याला काय म्हणजे जमत नाही किंवा बऱ्याचपैकी आपण ते फेकून देतो. आता आपल्याकडे जनावरं वगैरे असतील तर आपण त्यांना खायला घालू शकतो, पण आपल्याकडे जर जनावरं वगैरे नसतील किंवा आपण बाहेर कुठे तर राहतोय तर ते आपण काय करतो, बऱ्यापैकी फेकून देत असतो. तर हा पदार्थ जो वायाला जाणारा भाग आहे तर तो आज आपण फेकून न देता खूप सुंदर अशी रेसिपी बनवतोय. महागडा पदार्थ आहे, जसं की मी थंबनेलवरती सांगितलेलं आहे. अगदी मार्केटमध्ये मिळणारा बेकरीमध्ये वगैरे महागडा पदार्थ बनवतोय, त्यामुळे मुलांना आवर्जून तो आवडतो, मोठ्यांनासुद्धा आवडतो आणि करायला म्हणाल तर अगदी सोपी रेसिपी आहे. त्याच्याबरोबरच कमीत कमी म्हणजे अगदी 1-2 साहित्यांमध्ये बनते. त्याच्यामुळे अगदी तुम्ही, मला माहीत आहे 100% तुम्ही बघितलं तुम्ही हे बनवायलाच घेणार आणि पटकन होणारी आहेच आहे. त्याच्यासोबत जास्त दिवस टिकणारीसुद्धा आहे, जसं की आपण तिला स्टोअरसुद्धा करू शकतो अगदी वर्ष 6-6 महिनेसुद्धा. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. सोबतच बेल घंटीसुद्धा दाबा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल. जेव्हा पण मी असे छान छान रेसिपीज अपलोड करते, व्हिडिओज अपलोड करते, तर पटकन तुम्हाला माहीत पडेल. माझे कोणतेही व्हिडिओ तुम्ही स्किप करणार नाही. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघू शकता आपण घेतलेल्या आहेत या कलिंगडाच्या साली. तर मी या कलिंगड कापून झाल्याच्या नंतर आपण ज्या सालीत साईडला काढून ठेवलेल्या त्याच त्या आहेत. आता मी तुम्हाला दाखवते. इथे आपण जेव्हा आपण कलिंगड घेऊन येतो आणि बऱ्यापैकी जसं मी आत्ता तुम्हाला साली दाखवल्या अगदी त्याच पद्धतीने बघा, या पूर्वीसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की या ज्या कलिंगडाच्या बिया असतात त्या कशा पद्धतीनं पटकन म्हणजे वेगळ्या करायच्या किंवा हे कलिंगड अगदी भेसळयुक्त आहे हे कसं अगदी सेकंदामध्ये ओळखायचं, या पद्धतीचे केमिकल फ्री आहे या पद्धतीचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर तो सुद्धा तुम्ही आत्ताच केलेला आहे 4-5 दिवसापूर्वी, बघू शकता. तर या पद्धतीने बघा मी दाखवलं. साली काढल्याच्या नंतर बऱ्यापैकी हा लाल भागसुद्धा राहतो आणि हा पांढरा भागसुद्धा बऱ्यापैकी खायला पाहिजे, पण खात नाहीत खूप जण. तर अशा वेळी बघा आपण काय करायचं, हे तर आपण फेकून देत नाही, तर हा लाल भाग खातोच, पण कधी कधी असं राहतो तर तो काढून घ्यायचा. लाल भाग बिलकुलही ठेवायचा नाही. आणि आपल्याला बघा जे पण थोडा थोडा जरी असेल, आता इथे आहे तर तो काढून घ्यायचा या पद्धतीनं. आणि जे वरचं कठीण आवरण आहे की नाही, तर हे आपल्याला काढायचं आहे. तर सुरीच्या मदतीने हे पटकन निघतं. थोडंसं कठीण असतं, त्यामुळे थोडंसं सुरी जेव्हा आपण लावतो तर त्यावेळी सांभाळूनच लावायची. कदाचित पटकन सुरी सटकू शकते आणि हातावरतीसुद्धा येऊ शकते, आवरण हे कठीण असल्यामुळे. कधी कधी आपण बघा बटाट्याची वगैरे साल काढायचं जे असतं आपल्याकडे, तर त्याच्याने पण मी बऱ्यापैकी बघितलं काढायला, पण त्याच्याने काही जमलं नाही, कारण हे खूपच कठीण आवरण आहे, त्याच्यामुळे त्याच्याने जमत नाही. पण सुरीने अगदी छान निघतात. इथे दाखवल्याप्रमाणे सुरीने काढून घ्यायचे सगळ्या साली इथे. आता इथे बघा सगळ्या काढून घेतलेल्या आहे वरची साल. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर या पद्धतीनं बघा उभे काप करून घ्यायचे आहेत अगदी अर्ध्या सेंटीमीटरवरती. आणि या पद्धतीनं छोटे छोटे त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. अगदी जाडसुद्धा ठेवायची नाहीत, कारण आपला जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो तितकासा आपला छान व्हावा यासाठी बघा पातळच काप करायचे आहेत, पण जास्त पण पातळ नाही, मीडियम ठेवायचे आणि जाड पण नाही ठेवायचे. या पद्धतीनं सगळे बघा असे क्यूब करून घ्यायचे छोटे छोटे. आता पुढे काय करायचं ते मी सांगते. इथे आपल्याला इथे मी एक तांब्या पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये. कढई गरम झाली, त्याच्यामध्ये पाणी टाकले एक तांब्याभर. आता इथे तुम्ही 4 कपसुद्धा पाणी घालू शकता. मी एक तांब्याभरून पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आपण जे क्यूब करून घेतलेले आहेत तर ते सगळे घालून घेतलेत बघा. आणि हे आपल्याला एक 5 ते 7 मिनटं छान उकळी काढून शिजवून घ्यायचे आहेत मस्त.
अर्धे कच्चे शिजवायचे आहेत, पूर्णपणे शिजवायचे नाहीत. म्हणून एक 5 ते 7 मिनटं अगदी परफेक्ट टायमिंग आहे. तर 5 ते 7 मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत. आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे आणि या पद्धतीनं खाली एखादं भांडं ठेवून छान असं चाळणीवरती आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी पूर्ण खाली जाईल आणि हे जे क्यूब आहेत आपले तर ते अगदी छान कोरडे होतील. पाणी पूर्ण त्याच्यामधील निघून जाईल आणि पटकन सुके होऊन जातील, म्हणजे ड्राय होतील बऱ्यापैकी. असं करून घ्यायचं आणि थंडसुद्धा होतील पटकन. छान अशी हवा लागली की पटकन थंडसुद्धा होतात. तर आता बघू शकता इथे या पद्धतीनं थोडंसं टॉस करून घ्यायचं असं मस्त, म्हणजे हवा पटकन अशी गरम वाफ जी असते ती बाजूला जाते आणि थंड व्हायलासुद्धा मदत होते. आता आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची, ती म्हणजे आपल्याला इथे बऱ्यापैकी इथे 1 कप इतपत माझे हे क्यूब आहेत, जसं की आपण करून घेतलेले आहेत. तर अगदी परफेक्ट प्रमाण सांगते मी तुम्हाला. 1 कपासाठी 1 कप पाणी आणि 1 कप साखर घालायची आहे. इथे आपल्याला पाणी आणि साखर हे आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे छान. तर इथे बघू शकता आता आपल्याला साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळली की नंतर आपल्याला याच्यामध्ये ते क्यूब घालून घ्यायचे आहेत. पूर्ण कोरडे झालेले आहेत. आता हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया. या पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचे, सतत हलवत राहायचं, म्हणजे अगदी पटपट प्रोसेस होते. आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला इथे बघू शकता एक मिनिमम इथे मला 15 ते 16 मिनटं लागली आणि छान हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे मस्त याच्यामध्ये सुद्धा शिजवून घ्यायचे आहेत साखरेच्या पाकामध्ये. इथे थोडासा मी व्हॅनिला इसेन्स माझ्याकडे होता तर घातलेला आहे. तुम्हाला असेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातला तरीही चालेल. थोडीशी वेलची पावडर टाकली तरीही चालेल किंवा नाही टाकली तरीही चालेल. असेल तर व्हॅनिला इसेन्स मात्र फ्लेवरसाठी थोडासा 1-2 ते 3 थेंब टाकू शकता. छान इथे बघा आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. इथे छान या पद्धतीनं पूर्ण पाणी आटलं गेलं, एकतारी पाक तयार झाला. एकतारी पाक आता माहीत पडतो आपल्याला, चिकट नुसतं होऊन चालणार नाही. तर इथे दाखवते मी बोटावरती, तार थोडीशी तुटते पण ठीक आहे, बऱ्यापैकी छान पाक तयार झालेला आहे. इथे आपल्याला पाक पुढेसुद्धा न्यायचा नाही. त्याच्याने काय होतं की आपल्या या क्यूबवरती साखर जमा होईल, यासाठी अगदी इथे परफेक्ट जसा दाखवला त्याच पद्धतीचा पाक बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला बघा हे जे क्यूब होते तर ते 3 वाट्यांमध्ये मी सेपरेट करून घेतलेले आहेत थोडे थोडे. आता यामध्ये आपल्याकडे कलर थोडेसे लागणार आहेत आपल्याला. तर बघा इथे ग्रीन कलर घातलेला आहे एका वाटीमध्ये आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी येल्लो कलर घातला आहे आणि जी तिसरी वाटी आहे तर त्याच्यामध्ये मी रेड कलर आहे. इथे फूड कलर तुम्ही वापरला, जो आपला पापड वगैरे हे बनवतो त्याचा जरी कलर असेल आपल्याकडे तरी तो टाकला तरीही चालेल. फक्त आपल्याला कलर हवा आहे त्यासाठी टाकून घ्यायचा आहे. छान असे तिन्ही कलर घालून गेल्यानंतर चमच्याने वेगळ्या चमच्याने मिक्स करा किंवा तोच चमचा धुवून वापरला तरीही चालेल, पण तो चमचा दुसऱ्यामध्ये वापरू नका डायरेक्ट, कारण त्याच्याने कलर मिक्स होऊ शकतात. तितकासा छान आपल्याला तिन्ही वेगळे कलर दिसणार नाहीत. आपल्याला हे 12 तासासाठी छान सेट करून घ्यायचं आहे बघा. इथे काहीच करायची गरज नाही. नंतर 12 तास फक्त ठेवून द्यायचं आहे झाकून. त्याच्यानंतर छान याच्यामध्ये बघा पाक मुरला गेला आहे क्यूबमध्ये. मस्त पाक मुरला गेला की खूप छान लागतात, टेस्टी लागतात आणि लास्टपर्यंत छान राहतात सुद्धा. अगदी आपण शेवटपर्यंत म्हणजे संपेपर्यंत मस्त अगदी स्टोअर करू शकतो. जास्तीचे बनवले तर 6-8 महिने वर्षभरसुद्धा स्टोअर करू शकतो. या पद्धतीनं काय करायचं, सगळे बघा एक एक करून आपल्याला काढून घ्यायचे चाळणीवरती वगैरे किंवा अगदी गाळण्यावरती सुद्धा काढू शकता. या पद्धतीने झाऱ्या असेल तर झाऱ्यावरती सुद्धा काढू शकता. पूर्ण याच्यातील पाक निथळवून घ्यायचा आहे आणि ताटामध्ये किंवा टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरवरती किंवा अगदी ताटामध्ये सुद्धा मी जसं दाखवलं तसं या पद्धतीनं तुम्ही पसरवून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता तिसरा पण हा रेड कलरवाला, तो सुद्धा या पद्धतीने सगळा पाक गाळून घ्यायचा आणि तो सुद्धा आपल्याला यामध्येच ताटामध्ये पसरवायचा आहे. पण पसरवताना फक्त काय करायचं, सुट्टं करायचं, म्हणजे चमच्याच्या मदतीने अगदी वेगळे करून घ्यायचे, जेणेकरून आपले हे पटकन सुकले सुद्धा जातील आणि
कमी वेळामध्ये तयार होतील. आता हे जे आहे तिन्ही बघू शकता, तिन्हीही क्यूब आपण सुकवायला ठेवले होते. तर हे आपल्याला सुकवायला 7 ते 8 तासासाठी फॅन खाली ठेवायचं आहे किंवा तुम्ही उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता. इथे बघू शकता कलर जरासुद्धा हाताला लागलेला नाही, अगदी छान सुकलेले आहेत किंवा चिटकूनसुद्धा एकमेकांना बसलेले नाहीत, सेपरेट झालेले आहेत. इथे हाच पदार्थ जो की आपण महागडा बेकरीमधून मार्केटमधून घेऊन येतो, आपल्याला केकमध्ये लागतो, आईस्क्रीममध्ये लागतो, बऱ्याच पदार्थांमध्ये आपल्याला ही टूटी फ्रूटी लागत असते आणि जी की मुलांना आवडते, आपल्यालासुद्धा आवडते, पावामध्ये सुद्धा. आता माझा यश तर ना नेहमी पावामधली टूटी फ्रूटी वेचून खात असतो. तर अशा वेळी बघा, बाहेरून आणण्यापेक्षा किंवा लागल तेव्हा आपल्याला घेऊन येण्यापेक्षा कधी आपल्याला याच्यामध्ये ह्या गोष्टींमुळे काही कामं अडतातसुद्धा, पण घरामध्ये असेल तर पटकन आपण ही यूज करू शकतो. तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेलघंटीसुद्धा दाबा, म्हणजे छान व्हिडिओ माझे तुम्हाला रोज पाहायला भेटतील. आशा करते आजची रेसिपी आवडली असेल तर एक छान कमेंटसुद्धा करून सांगा. चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.